सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा. आज आपला अधिक मास महात्म्य या ग्रंथामधील 9वा अध्याय आहे. श्री गणेशाय नमः. जय 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 श्री रामचंद्रा. अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा. नेई पैलतीरा पंथा, नमो नमाजी. तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका. येथीचा कर्णधारनिका, वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी, शिल्पकार तो हा महाराज योगी. निर्माण केलीसे जगा लागी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसा हो. सांगतसे लक्ष्मी ना हो, सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविध ताप, दूर जाय भव संताप. पापे जाता ती आपोआप, घेता नाम श्रवण ग्रंथी. श्लोक. श्रीर्वाच देव देव दया सिंधो, वद किंचिदथोद्भुतं. मलमासेन चीर्णेन, भवेत सकल सत्कृतं. श्री विष्णुर्वाच शृणु क्षीरोदतनये, सर्वदानन्ददायिनी. सर्वोपरि दया दृष्टे, सर्वानुग्रहकारिणी. टीका. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा. अवधान देजे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण. याचे निवेदावे कथन, कवण तरुण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर. मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी होय. दया असे जयाचे हृदयी, तया ते घडे सर्व काही. अन्नदान ऐसे दुजे नाही, साधन आणिक निर्धारे. भूत मात्री दया जयाते, सर्व साधनी घडती तयाते. तेणे जाती मोक्षपंथे, तप सामर्थ्ये आगळा. या विषयीचा इतिहास, नाविक ऐका सावकाश. तेची कथन श्रवणास, यथामती निवेदू आता. सर्व धर्मामजी उत्तम धर्म, अन्नदान अति उत्तम. तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी, महिस्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारी ती येते.
भ्रतारा विरहित कामिनी आप्तवर्ग नसेची कोणी एकाकी विचरे ते स्थानी भिक्षा मागुन क्रमी काळ तामसी परम कोपिष्ट विधवा असून रागीट तपश्चर्या करी श्रेष्ठ काया कष्टे कष्टविते तव पातलिया मलमास नर्मदा तीरी जातसे स्नानास नक्त नेम करी उपवास भरता मास एक पै ऐसे करता एक मासवरी परमकृश झाली शरीरी तव तिची सखी एक अवधारी मार्गी भेटली तियेते नाम तियेचे तुरजिया पाही परम पापिष्ट दुरत्ययी दोषयुक्त सर्वदाही अतित्यायी चंडिका ते मार्गी चालता अकस्मात ब्राह्मणी भेटली तियेते येरी उभी राहून तेथे पुसे स्वागत आदरेसी म्हणे कृश झालीस बाई व्रत आचरत असा देही मी तव अभागी पाही न घडे काही सार्थकता स्त्री देहाची बुद्धी पाही पापरूपी अमंगळ देही यासी उपाव करू काही सांगा बाई आदरे ऐसे बोलून उत्तराते करुणास्वरे गहिवरे तेथे म्हणे नेणे कथित दानव्रताते भगवंता ते अंतरले पहा कर्माचे विंदान पोटी न रिघे संतान पुढे परम कठीण जाण नारक दारुण सुटेना निपुत्रिका ते नाही गती ऐसे बोले वेदश्रुती पापिया ते नाही गती तरो केवती पुढारी ऐसे करुणास्वरे गहिवरोन करीती झाली ते रुदन ऐसे देखून ब्राह्मणीन कळवळली मानसी भूतमात्री दया तिज लागी म्हणून कळवळली निजांगी हाती होते गंगाजळ मग विचारुनी स्वआंगी काय करती झाली पै हाती होते गंगाजळ सवेची होते कर्दळी फळ मग सुदैले हो तत्काळ करी जाण तिचिया म्हणे ऐके सादर आता करुणा देखून द्रवले चित्ता तरी स्वीकारी हे उदक आता फळासहित निर्धारे एका दिवसाचे व्रतपुण्य तुझ लागी केले अर्पणा येणे हो तुझ कल्याण झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी ऐसे वदोन ते अवसरी फळासहित उदक करी घालिताच ते नमस्कारे कृत झाले म्हणून या ऐसे वर्तता ते समयी नवल वर्तलसे पाही तात्काळ झाली दिव्य देही केवढी नवाळी व्रताची मनी चमत्कारी ब्राह्मणीन वर्ते पाही जो विलोकुन तो तात्काळ पावले विमान स्वर्गाहून तात्काळी तत्क्षणी ते शुद्री ते वाहुनी नेते झाले विमानाते येरी नमस्कारी बद्ध हस्ते न विसरे माते उपकार धन्य धन्य तू उपकारी तपस्विनी माझी तू खरी प्रचित आली आज खरी सद्गद अंतरी होतसे त्रिवार करून नमनाते विमान गेले स्वर्गपंथे पुढे काय वर्तले ते सावधान चित्ते परिसावे कौतुक पाहून नैनी आश्चर्य करीतसे मनी म्हणे देखत देखत पापिणी गेली उद्धोरुनी तात्काळ काय माझे अदृष्ट खोटे म्हणून दुःख मोठे पुढे तरी अवघड वाटे कैसेनी बोहटे जन्म प्रवाहो अहो जगदीशा काय केले वृथा जन्माते सारिले काही सार्थक नाही झाले वृथा आले जन्मासी भगवान कृपेची माऊली एवढी पापिण उद्धरली देखत देखतच नेली वाहोनिया विमानी आता कवण करावा उपाहो कैसेनी लागेल माझी सोय ऐसे उगलवी हृदय मुमुक्षु पाहे या नावे येथे उद्भवली असे शंका एवढी पापिण उद्धरली देखा देता एक दिन पुण्योदका तरली देखा निर्धारे मग ते ब्राह्मणी पाही केवी न तरे ते तो देही कैसीनी पडेल अपायी हे तो नवलाई अनुप्यम्य
तात्काळ गेली पापीण, मागे राहिले पुण्यवान. तरी ये विषयीचे कारण, सावधान परिसिजे. समूळ पापी असल्या पाही, पुण्यलेश नेण्याची काही. उपरती होता हृदयी, उद्धरून जाई तात्काळ. समूळ पापाचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट भरवा. तो कैसेची तरी पाहो जीवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा जडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरा गतीसी मग रोकडे, जाता विलंब न लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे, सखेद युक्त गृहा जाये. म्हणे अहो देवा करू काय, केवता होय परिणाम. येरीकडे ती शूद्री जाणा, पावती झाली स्वर्गभुवना. परी कर्म भोग चुकेना, पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणून प्राप्त झाला मानवदेव हो. वारणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्य सामग्री पदरी, एका ब्राह्मणाची या घरी. भागीरथी येचे तिरी, जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिमान, तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण, वैसा जाण अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहोनी यात्रेचा समुदाय. वाराणसी जात्रा जात आहे, पातली लवला हे काशीपुरी. करुणी तीर्थ विधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करती झाली परिभ्रमण, देवदर्शन सकळाही. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटीला झाला ते अवसरी, दुरोणी करी नमना ते. परिपूर्व ओळखी कैची येते, जरी पूर्व पुण्य जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणून ती स्मरता झाला हृदयाते, उपकारा तेचिया. म्हणून येता झाला निकटी, भेटता झाला उठाउठी. म्हणे सखये पडली सदृष्टी, पूर्व पुण्य करुनिया. ऐसे ऐकताची वचन, येरी म्हणे तू आहेस कवण. केवती तुझी ओळखण, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले करी पुण्योदक. ऐसी आठवण देता ती येते, येरी भेटती झाली तयाते. मग समूळ वृत्तांता ते, पुसे आदरी भामिनी. येणे झाले तेची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसाचे दिदले, पुण्य वाहिले ईज लागी. तितकोतियाने ही तरली, विमानी वाहोनिया नेली. देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिणी हे. पुन्हा नरदेह लाधला, वरी ब्राह्मणा वर्ण सांगला. तोही गंगा तटाकी निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, घालिता उद्धरिल नारी. मी तव आचरले मासवरी, मळमास निर्धारी. व्रताते कवण पापाचा भोगवटा, भोगिता न सरेची वाटा. म्हणून पिटतसे लल्लाटा, गहीवर मोठा दाटला. अट्टहासे तेव्हा रडत, उरशीर असे बडवीत. जनसमुदाय सपवाते, मिळाला तेथे पाहावया. जे येती ते पुस्ती काय झाले, येरी उत्तर नेती बोले. जन म्हणती वेड लागले, किंवा घेतले पिशाची. भूत केवी झडपीत येते, ही तव झडपिली महाद्भूते. ऐसे वर्तता तेथे नवल, अद्भुत वर्तले. इचा पापलेश सरला, पुण्य वाटा उभा राहिला. तेणे योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनाचा. तात्काळ आणविले विमान, तिथे दिव्य देह करून. देखत देखत सर्वजन, नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेदयुक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग, तयाने स्थापिले अभंग. देखता ती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमानाते, आकर्णविले श्रोतियाते.
यदर्थी असे संमता ते श्लोकाधार पुराणीचा श्लोक. विमानमहदायान्तं दिव्यभोगसमन्वितं बहुकालं महाभोगान् भुक्तचैव भुवस्वले. काशीनाथसुता त्वञ्च लब्धा तत्रापि शम्भुः भुक्त्वा देहविसृष्टो तु पुनः शङ्करलोकगा. मलमासदिनैकस्य फलं प्राप्ता सखीकरात् काश्यास्थ्यास्यति सा शूद्री यावच्चन्द्रतारकम्. टीका. लोकभावार्थ आणुनी मनी कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी न्यूनते पूर्ण के जे सज्जनी नवे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा न चाले चहोस कविता केवळ नवे ही दंतकथा पाहावे ग्रंथार्थ आदरे. व्युत्पन्नता नाही माझे अंगी नभे कुशळ कविता मार्गी. काळ करवण स्तेव जगी वाढविला प्रसार पैहा. मानेल तरी स्वीकारी जे न माने तरी त्यागी जे. पुढे कथे ते अवधान दीजे म्हणे दासानुदास संताचा. स्वस्त्रीसी मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचितम. नवमोऽध्याय गोडः. अध्याय 9 इति नवमोऽध्याय. ते आमच्या घरचे लाईट गेल्यामुळे म्हणजे वीज गेल्यामुळे थोडा तो अंधार वाटतोय. असो, जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्यावरती जास्त खंत न केलेलाच बरा. ह्या कथेमध्ये ही एक ब्राह्मणाची स्त्री महाकोपिष्ट आणि रागिष्ट आणि ती एकटीच असायची. तिला पती वगैरे काहीच नव्हतं. महिस्मृती नावाच्या गावात ती राहत होती आणि ती संतापी पण होती, कोपिष्टही होती, रागिष्टही होती, सगळंच काही तिच्यात होतं. पण अधिक मास जेव्हा आला, मलमास जेव्हा आला, तर तेव्हा तिने असं ठरवलं की मी आता ह्या नर्मदेमध्ये दररोज स्नान करत जाईल आणि मी नक्त उपवास करेल. नक्त आणि भुक्त आपल्या सगळ्यांना बहुतेकांना माहिती आहे. भुक्त म्हणजे एक वेळ जेवून आणि नक्त म्हणजे रात्रीच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतो, आकाशामध्ये जेव्हा तारे उगवतात, तर तारे उगवल्याच्या नंतर मग ते रात्रीचं भोजन करायचं, त्याला नक्त भोजन म्हणतात. तर अशा तऱ्हेने ती नक्त भोजन करायची, नर्मदा स्नान करायची आणि ते मलमासीचं सुरू होतं. करता करता तो मासही जवळपास संपत आला आणि एक दिवशी ती स्नानाला जात असताना तिची तुर्जिया नावाची एक मैत्रीण तिला जुनी भेटली. आता ही जी तुर्जिया होती तर ही तुर्जिया म्हणजे अशी स्त्री होती, अशी ही मैत्रीण होती, हिच्यामध्ये असा एकही दोष जो नाही आहे की तो तिच्यात नव्हता. संपूर्ण दोषयुक्त, म्हणजे जेवढे दोष असू शकतात तेवढे त्या मैत्रिणीमध्ये होते. तर त्यामुळे तिला जसं तिने ह्या मलमासात नर्मदा स्नान करणाऱ्या मैत्रिणीला पाहिलं आणि तिला विचारलं की का गं बाई, तू इतकी खुश झाली आहेस, तर तुझं काय व्रत वगैरे सुरू आहे का? तर म्हणे हो, मी मलमासाचा म्हणजे अधिक मासाचा मी व्रत करते. तर म्हणे तुझं बरं आहे म्हणे बाई की तू खूप व्रत करतेस, पुण्य कमावतेस, तुझं खूप छान आहे म्हणे. मी मात्र कसं की म्हणे माझ्यात असं एकही दोष नाही की जो माझ्यात नाही आहे, सगळ्या याच्यामध्ये दोष आहे म्हणे माझा सगळाच. मी पूर्ण दोषयुक्त असल्यामुळे मी खूप पापिणी आहे म्हणे मी. मग माझ्याकडनं काही व्रत किंवा दान किंवा तप किंवा काय देवाचं नाव वगैरे काहीही झालेलं नाही म्हणे. माझं कसं होईल म्हणे मग आयुष्याचं. ह्या पश्चातापानं ती दग्ध झाली. तर ह्या ब्राह्मण स्त्रीला तिचा कळवळा आला. हिच्या हातामध्ये एक केळीचं फळ होतं, म्हणजे केळ होतं आणि पाणी होतं. तर तिने सांगितलं की हे केळ घे, त्याच्यावरती मी पाणी सोडते, तुझ्या हातात घे, मी तुला 1 दिवसाचं व्रत हे तुला मी दान देते, म्हणजे मग तुला जरा
काहीतरी पुण्य मिळेल आणि पुण्य तुझ्या पदरी राहील. असं म्हटल्यानंतर तिने ते केळ तिच्या हातावर ठेवलं आणि पाणी सोडलं आणि सांगितलं की 1 दिवसाचं माझं मलमासाचं, नर्मदा स्नानाचं आणि नक्त उपवासाचं पुण्य हिला. जसं हे म्हटलं तिने, तर काय चमत्कार झाला की वैकुंठातून विमान आलं, भगवान विष्णूंनी पाठवलेलं, आणि त्याच्यामध्ये ती सगळं दोषयुक्त असलेली जी मैत्रीण होती ती विमानात बसून वैकुंठाला निघून गेली. हिला मोठं आश्चर्य वाटलं की माझं 1 दिवसाचं मी पुण्य दिलं आणि ह्या 1 दिवसाच्या पुण्य दिल्याने हिचा उद्धार झाला. मी किती अभागी की मी महिनाभर हे करते, आता महिना संपत आला म्हणे, पण मला काही याचा उपयोग झालेला नाही, दिसत नाही म्हणे. तर ती त्या खंत करत बसले की जे माझ्या ह्या व्रताचं काय व्हावं, मला का फळ मिळत नाही. पुढे ह्या ग्रंथामध्ये, ह्या अध्यायामध्ये त्यांनी थोडासा फ्लॅशबॅक घेतला आहे. ही जी तिची मैत्रीण तुर्जिया होती, हिला जे वैकुंठात घेऊन गेले, तर तिथे तिचा पुण्याचा जो साठा होता तो संपल्यानंतर तिला पुन्हा जन्म मिळाला. तर तिला पुन्हा जो जन्म मिळाला तर तो ब्राह्मण मुलाचा जन्म मिळाला आणि काशी क्षेत्रात तिचा जन्म झाला आणि तो मुलाच्या रूपात ते जन्म घेऊन ती तुर्जिया परत आली. आणि तो पुत्र म्हणजे तुर्जिया आधीच्या जन्माची काशीनाथ नावाचा मुलगा झालेली, म्हणजे ह्या काशीच्या क्षेत्रामध्ये तिने जो जन्म घेतलेला 8 वर्षाचा तो झाला. त्यावेळेस तिथे काशी विश्वनाथाची यात्रा भरलेली होती. ही पहिली जी ब्राह्मण होती ही, तर हिने पाहिलं की मी त्या विश्वनाथाच्या यात्रेला जाते. मग ही पण त्या यात्रेला गेली, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं, सर्व देवतांचं दर्शन घेतलं आणि मग तिला हा मध्येच 8 वर्षाचा मुलगा भेटला. त्याने तिला पूर्वजन्मीची असल्यामुळे असं एकदमच ओळख वाटल्यामुळे त्याने तिला नमस्कार केला. म्हणे तू कोण काय? तर मग हिने सांगितलं की असं असं आहे म्हणे, मी या गावाची महिस्मृती गावची आहे आणि इकडे आली म्हणे. तर म्हणे तू मला ओळखलं नाहीस का? तर म्हणे नाही. तू कोण आहेस? तर म्हणे मी तुझी मैत्रीण मागच्या जन्मीची तुर्जिया. तू जे पुण्य दिलं होतं 1 दिवसाचं हातावरती केळ आणि पाणी सोडून, त्याने मी आता हा जन्म मला हा ब्राह्मणाचा कुलात मिळाला आणि आता मी काशीनाथ नावाने ह्या इथे काशीमध्ये इथे आहे म्हणून. हो का म्हणे. तर हे म्हटल्यानंतर तिने तिथेच अजून खूप पश्चाताप व्यक्त केला की हे बघा ना, हिला किती चांगला जन्म मिळाला आणि मी मात्र पापीने, मला काही मिळत नाही आहे. आणि असं तिने तो पूर्ण पश्चातापाने दग्ध होऊन जेव्हा तिने तो सुरू केलं तिचं रडणं आणि पश्चातापदग्धयुक्त स्तुती देवाची, तर देवालाही तिची करुणा आली आणि देवाला करुणा आल्याच्या नंतर त्यानेही तिला विमान पाठवलं आणि तिलाही ते विमानात घेऊन विष्णू लोकात घेऊन गेले. इकडे हा काशीनाथ होता. तर ह्या काशीनाथाने हे सगळं पाहिलं आणि याने तिथे चंद्रेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं आणि तिथे त्याने दृढ तपश्चर्या केली आणि कालांतराने तो शिवलोकात निघून गेला. म्हणजे हे 3 जण एकाच व्रतात तिघांचा उद्धार झाला. सारांश काय ह्या अध्यायाचा? मूळ जो संदेश आहे तो काय आहे? तर भगवानांना लक्ष्मीदेवी विचारते की सर्वात दान, सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं ते सांगा. तर भगवान विष्णू तिला सांगतात की ह्या अधिक मासामध्ये अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अन्नदान यापेक्षा दुसरं मोठं कोणतं दान नाही आहे. पण एखादी व्यक्ती जर अन्नदानही करू शकत नसेल आणि ती काहीच करू शकत नसेल तर तिनं दया आणि क्षेम हे 2 दान करावेत. कोणावरतीही दया दाखवावी आणि कोणाचाही क्षेम करावा. आता दया दाखवायची म्हणजे करुणा दाखवायची आणि क्षेम म्हणजे तिचं कल्याण करणे किंवा योगक्षेमम वहाम्यहम मधला क्षेम म्हणजे जे तिच्याजवळ आहे
त्याचं ते रक्षण करणे. म्हणजे मंगल करणे, रक्षा करणे, रक्षण करणे आणि दया दाखवणे. म्हणजे दया दाखवणं हे सर्वात मोठं दान ह्या याच्यामध्ये मलमासाच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पूर्वी जेव्हा एकदा केव्हा तरी सृष्टी निर्मिती झाली, तेव्हा सृष्टी निर्मिती झाल्यानंतर देवांची पण निर्मिती झाली, दानवांची पण झाली, मानवाची पण झाली. मग त्या केसमध्ये सृष्टीकर्त्याने ह्या तिघांना द शब्द दिला होता. द शब्द म्हटल्याच्यानंतर देवांना जो द शब्द दिला तर तो त्यांना दमन करण्यासाठी तो द शब्द दिला. द शब्द दमन करण्यासाठी दिला. म्हणजे की त्यांनी तो जो भोगविलास तो त्यामध्ये ते जे मग्न असतात तर त्यासाठी त्यांना दमन सांगितलं की थोडंसं जरा आवर्त तुम्ही ते घेत जा म्हणून. मानवाला मात्र त्यांनी द शब्द दिला, त्याचा अर्थ होतो दान. त्यांनी काही ना काहीतरी रोज दान केलं पाहिजे. देवांनी दमन केलं पाहिजे, मानवानी दान केलं पाहिजे आणि दानवांनी दया दाखवली पाहिजे. आणि ह्या दानामधलाच ह्या पुराणामध्ये पुन्हा तोच संदर्भ आहे की दान सर्वश्रेष्ठ दान, म्हणजे ते दान करणं सर्वश्रेष्ठ. त्यामध्येही मग क्रम लावलेत की काय काय श्रेष्ठ. आतापर्यंतचे जे 8 अध्याय झाले त्यामध्ये क्रमवारी सगळी आलेलीच आहे. तरीही ह्यामध्ये अन्नदानापेक्षा दया आणि क्षेम हे 2 महत्त्वाचे दान आहेत. की दया करावी आणि त्याचं क्षेम म्हणजे जे त्याच्याजवळ आहे त्याचं रक्षण करावं आणि त्याचं मंगल करावं. मूळ दुसरा संदेश असा की ती जी पहिली तुर्जिया होती तिचा उद्धार झाला आणि हिचा नाही झाला. कारण हिनं व्रत केलं, तप केलं तरी हिचा उद्धार नाही झाला, तिचा आधी झाला. का झाला? ती पश्चातापानं ती दग्ध झालेली होती आणि पश्चातापानं ती होरपळून गेली होती आणि तिनं प्रामाणिकपणे सगळं कबूल केलं होतं की माझ्या सर्व दोष आहेत आणि मी महापापी आहे. आता त्या काळामध्ये तिनं ते स्पष्ट केलं. ह्याला आत्मनिवेदन भक्तीकडे नेतात ते की सर्वात शेवटची जी 9वी भक्ती आहे तर त्या आत्मनिवेदन भक्तीकडे की हे देवा, महापापी तर मीच आहे, महादोषयुक्त मीच आहे असं आपण कबूल करत नाही. आपण आपल्या प्रत्येक दोषाला, आपल्या प्रत्येक कृतीला स्पष्टीकरण देत असतो आणि स्पष्टीकरण जेव्हा आपण देतो तेव्हा तिथे आपला अहंकार जागृत असतो. म्हणजे अहंकारही आहे आणि स्पष्टीकरण देणं चाललेलं आहे. म्हणजे संपूर्ण शरणागती नाही. आणि जोपर्यंत संपूर्ण शरणागती होत नाही तोपर्यंत मात्र तिथे पुण्याचा साठा वाढत नाही. आता ही दोषयुक्त होती, हिच्याकडे पुण्य काहीच नव्हतं, पण तिने कबुली दिल्यानंतर ह्या ब्राह्मणीच्या 1 दिवसाचं व्रत तिला पुण्य मिळालं आणि तिचा उद्धार झाला. कारण त्याच्यामध्ये पुण्याचा साठा वाढून गेला आणि त्या पश्चातापामुळे तिचे पाप सगळे जळून गेलेले होते. म्हणजे शिल्लक तिचं फक्त पुण्यच राहिलं होतं, म्हणून तिचा उद्धार झाला. ब्राह्मणीचा अहंकारामुळे मी तुला दान देते आहे 1 दिवसाचं जेणेकरून तुला फायदा होईल, अहंकार जागृत होता म्हणून हिचा तेव्हा उद्धार झाला नाही. उद्धार केव्हा झाला? ही तुर्जिया जेव्हा काशीनाथ नावाच्या मुलाच्या याच्यात दुसऱ्या जन्मात जेव्हा आली तर तेव्हा ही पश्चातापानं दग्ध झाली, होरपळून गेली की हाय देवा माझं काय. आणि जेव्हा ज्या वेळेस जेव्हा तिला पश्चातापानं ती दग्ध झाली तर त्यावेळेस तिचा जो पाप होता ते तिचं सगळं क्षय झालं, नष्ट झालं. अहंकारही तिचा नष्ट झाला. इतकी ती पश्चातापानं दग्ध झाली आणि इतकी ती रडकुंड येऊन गेली होती आणि त्या देवाला करुणा भागत होती की बाकीच्या काशीतल्या लोकांना वाटलं की हिला भूताने झडपलं आहे की काय झालेलं आहे काही कळत नाही म्हणे. म्हणजे इतकी ती सर्व देहाचा सगळं विसर होऊन, जगाचा विसर होऊन तिने ते पश्चाताप व्यक्त केला आणि अहंकार शून्य झाला. म्हणून ज्या क्षणी तिचा अहंकार शून्य झाला आणि मग सगळं देहाचं भान विसरून गेलं आणि पश्चातापात जेव्हा झाला तेव्हाच तिचा उद्धार झाला. म्हणजे तिनं दया दाखवली, पहिलीवरती तिचा झाला,
आणि आता पश्चातापानं म्हणजे अहंकार रहित जेव्हा झाली तेव्हा तिचा उद्धार झाला. काशीनाथ हा जो मुलगा होता याने हे सगळं पाहिलं की आईचाही उद्धार झालेला होता, आता ह्या मावशीचाही उद्धार झालेला आहे, माझं काय? आणि मग त्यांनी तिथे चंद्रेश्वर नावाचं लिंग स्थापन केलं. आजही काशी क्षेत्रात आहे असं पोथीत लिहिलेलं आहे. कारण तिथे एवढे म्हणजे शिवलिंग आहेत, त्या असंख्य शिवलिंग आहेत. म्हणजे आपण जर दर्शनाला जर जायचं ठरवलं प्रत्येक शिवलिंगामध्ये तर मग आपल्याला कित्येक वर्ष लागतील त्याचे दर्शन घ्यायला. जसं वृंदावनला गेलं की प्रत्येक घराघरामध्ये कृष्णाचे मंदिर आहेत. म्हणजे त्या काळामध्ये त्या वृंदावनामध्ये त्या गावाची लोकसंख्या 5,000 होती म्हणून 5,000 कृष्ण मंदिरं तिथे आहेत. शिवाच्या याच्यामध्ये तर त्यावेळेस 11,000 लोकवस्ती होती म्हणतात. म्हणजे 11,000 तिथे शिवमंदिर असू शकतात. म्हणजे त्या संदर्भात तुलना घेतली तर. पण आता तर इतकं म्हणजे कॉरिडॉर वगैरे झालेले तर आता नाही सांगतात की किती मंदिरे शिल्लक असतील. पण कथा अशी आहे की जोपर्यंत पश्चाताप होत नाही, आत्मनिवेदन भक्ती जागृत होत नाही, जोपर्यंत आपण दुसऱ्यांवरती दया दाखवत नाही, जोपर्यंत आपण लोकांचा क्षेम पाहत नाही, तोपर्यंत आपलाही उद्धार नाही. मग कितीही व्रत वैकल्य करत बसले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे या अध्यायामधून एवढा महत्त्वाचा संदेश आहे की जे काय असावं ते प्रामाणिक असावं, अहंकार नसावा. आता हा जो काशीनाथ होता तर त्या तुर्जियाचा पुत्र, त्या तुर्जियाला पुण्य प्राप्त झालं, ती वैकुंठात गेली. मग तिचे कर्मसंस्कार जे होते त्या सूक्ष्म देहाला वैकुंठामध्ये, तर त्याच कर्म जे आहे हे घेऊन संस्कार घेऊन मग हा पुत्र तिथे आला. आणि आल्याच्यानंतर मग ते त्याचे जन्मसंस्कार झाले आणि जन्मसंस्कार झाल्या म्हणून तो ब्राह्मण कर्मामध्ये गेला. म्हणजे आपण ह्या सध्या ज्या जन्मात जे कर्म करतो तर हे ते मागच्या जन्मामधलं आपलं कर्म संस्कार असतात आणि मग त्याच्यानुसार आपल्या जन्मसंस्कारावरती आपला इथे सगळा उरलेला जो कर्माचा भाग आहे तो आपण इथे व्यतीत करत असतो. मग त्यावरून असं झालं की ठीक आहे, मग आता मागचे माहीत नाही आपल्याला की कर्मसंस्कार कोणते होते. पण आता जन्मसंस्कार जरी कोणतेही जन्म वेगळे वेगळे क्या व्यवसायानुसार असतील, म्हणजे जन्मांच्या जाती नाही तर ते कर्मानुसार जे जाती आहेत, जे जे वाटेला ज्याचं जे जे कर्म येईल तेच त्याची ती जात आणि तेच त्याचं धर्म आणि तेच त्याचे जन्मसंस्कार. मग ह्या जन्मसंस्कारामध्ये आपण ह्या ज्या कथा श्रवण करतो, हे पुराणांवरती आपण जी चर्चा करतो ते हे आपले मागचे कर्मसंस्कार आहेत. म्हणूनच तर आपण इथे ह्या दृकश्राव्य माध्यमातून एकमेकाशी या ग्रंथाची चर्चा करतो. हे तुर्जी आणि जसं काशीनाथ आणि ही ब्राह्मणी हे तिघांना त्यांना काहीच माहीत नव्हतं, तसं आपल्याला माहीत नाही. पण आपण याच्या अगोदरही कुठल्या तरी जन्मामध्ये ह्या सगळ्या ग्रंथांचा ह्या निदान अधिक मासाच्या पोथीवरती तरी आपण निश्चित ती चर्चा केलेली आहे. म्हणून त्यावरच आपण परत एकदा इथे आलो आणि ह्याच याच्यातून परत ही चर्चा आपली सुरू झाली. मग एवढं जर आपल्याला जर ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर आज आपल्या बुद्धीमध्ये आपल्या ज्ञानामध्ये एवढी भर पडेल की यानंतर प्रत्येक वेळेस आपण दया किंवा क्षेम शब्द आधी येऊ शकतो. क्षेम करता येते की जे दुसऱ्याचं आहे त्याचं रक्षण करणे म्हणजे ते न घेणे, आणि दुसऱ्याचं कल्याण करणे म्हणजे त्याचं अकल्याण न करणे. आपला संबंध नसल्यामुळे आपण त्याचं अकल्याणही करत नाही किंवा त्याची एखादी गोष्ट हिरावूनही घेत नाही. दया दाखवणे मात्र थोडंसं कठीण जातं. कारण दया दाखवायची म्हटली, करुणा दाखवायची म्हटली की त्याला अहंकाराचा लवलेश असतोच. मी होतं म्हणून तुम्हाला माफ केलं, तर तसं नाही. जोपर्यंत अहंकार विरहित जीवन सुरू होत नाही, जसं ह्या ब्राह्मणीचं झालं की हे देवा, हाय देवा, मी काय केलं, मी काय महापापी, तिथे अहंकार राहिला नाही, देहाचा काही संबंध राहिला नाही, कुठला संदर्भ राहिला नाही, केवळ तो परमात्मा आणि ती एवढीच राहिले शब्द मधले स्तुतीचे.
ह्या ह्याच्यामधूनही आपण तेवढं करू शकतो की अहंकार बाजूलाच ठेवायचा, शक्यतो दया दाखवायची, म्हणजे त्याचा अपाय होईल किंवा त्याचा घात होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाही. ते कृत्य न करता त्याची वस्तूही हिरावून घ्यायची नाही आणि जे त्याच्याजवळ आहे त्याचं रक्षण करत राहावं, एवढंच याच्यामधून सांगितलं आहे. बाकीचे कोणतेही व्रत, द्रव्य नसेल, शारीरिक सामर्थ्य नसेल तर निदान एवढे तरी करता यावेत, यासाठी हे भगवंतांनी हा 9वा अध्याय सांगितलेला आहे. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा.